नमस्कार, आपला धुळे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। आता आपण आजच्या ठळक घडामोडी। मी दिलीप चौधरी। साक्री जवळील शेनपूर येथील प्रगतशील शेतकरी कलिंगड टरबूज लाखो रुपयाचे उत्पन्न काढणारे यांचा पहा स्पेशल रिपोर्ट। आग्ने या गावाला भारतीय जनता पार्टी कार्यालयाचे प्रचार नारळ फोडून खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांच्या हस्ते झाले उद्घाटन। हॉटेल स्वर्गच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आलेल्या प्रत्येक ग्राहकांना साईबाबांची प्रतिमा दिली भेट। साक्री येथील प्रगतशील शेतकरी दीपक हरी काकुस्ते, गाव शेनपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे, शिक्षण MA, MPhil, B.Ed, उच्च शिक्षण घेऊनही शेतीची आवड असल्याने प्राध्यापकाची नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेऊन बदलती पीक पद्धती आणि शेतीचा विकास या विषयावर संशोधन केले। फळबाग शेतीकडे वळले। वडील हरी राजाराम काकुस्ते व मोठे भाऊ नंदकुमार हरी काकुस्ते यांचीही मोलाची मदत असल्याने डाळिंब, पपई इत्यादी फळपिके घेतली। 18 एकर वरून आज 53 एकर आहे। नवनवीन प्रयोग करून अल्पावधीतच उत्पन्न देणारे पीक म्हणजे कलिंगड टरबूज याची लागवड केल्याने वर्षापासून कलिंगडाची लागवड करीत आहे। 7 एकर क्षेत्रात 17 ते 19 लाखाचे उत्पन्न मिळाले। त्यात साधारण सर्व खर्च 6 लाख रुपयापर्यंत झाले, म्हणजे निव्वळ नफा 11 ते 13 लाख मिळेल। प्रति किलो 22.5 रुपये माल विक्री झाल्याने एका एकर 63 टन माल निघाला। दुसऱ्या टप्प्यात 2.5 एकर मध्ये 35 टन माल निघाला। तरी माझे एकच आव्हान आहे, शेतकरी मेहनतीने नक्कीच फायदा होतो, असे प्रगत शेतकरी दीपक हरी काकुस्ते यांनी सांगितले। यांचा मोबाईल नंबर आहे 93 20 05 0055 आहे। या नंबरवरती आपण संपर्क करू शकतात। माझं नाव दीपक हरी काकुस्ते, शेनपूर, तालुका साक्री, जिल्हा धुळे। मी नोकरी सोडून उच्च शिक्षण घेऊन मी शेती करतो आहे। शेती करत असताना माझा फळ पिकांकडे कल असतो। त्यातल्या त्यात गेल्या 3 वर्षापासून मी कलिंगडाची शेती करतो आहे। हे जे कलिंगड तुम्ही बघतायत, ह्या वर्षी खराब ढगाळ वातावरणातही आपलं चांगल्या पद्धतीचं कलिंगड काढलं आणि मोस्टली 80% कलिंगड हे आपलं एक्सपोर्ट झालेलं आहे। आखाती देशांमध्ये त्याला चांगली मागणी असल्यामुळे आता यावर्षी दुबईच्या व्यापाऱ्याशी डील झाली आणि इथल्या मीडिएटर थ्रू आपण एक्सपोर्ट केलेला आहे। आणि उर्वरित जो माल होता तो माल आपण भारताच्या उत्तर भारतातील बाजारपेठांमध्ये दिल्ली साईडला पण विकलेला आहे। मला एकरी सरासरी 60,000 रुपये खर्च येत असला तरी यावर्षी जास्त खर्च आला, लाखभर खर्च आला, परंतु उत्पन्नही 3-3.5 लाख रुपये प्रति एकर मिळाल्यामुळे खर्च वजा जाता मला 7 एकरमध्ये 14 ते 16 लाखापर्यंत उत्पन्न आलेलं आहे। मेरा नाम दीपक हरी काकुस्ते, मैं शेनपुर गांव से हूँ, साक्री तहसील, दुलिया डिस्ट्रिक्ट। मैं एक्चुअली जॉब छोड़ के मैं खेती कर रहा हूँ। मैं हायर क्वालिफाइड हूँ, लेकिन मुझे मेरी खेती में मेरा इंटरेस्ट है, इसलिए मैं खेती कर रहा हूँ। मोस्टली मेरा हॉर्टिकल्चर क्रॉप से मेरा इंटरेस्ट रहता है। ये जो कलिंगड़ की खेती है ये मैं 3 साल से कर रहा हूँ। जो ये साल कलिंगड़ मेरा एक्सपोर्ट हुआ है, जो अच्छी क्वालिटी निकलने की वजह से मैंने सीमॉन्स का बाहुबली सीड लगाया था और अच्छी कीपिंग क्वालिटी की वजह से ये मेरा एक्सपोर्ट हुआ है। इसमें मुझे पर एकड़ 7 एकड़ में मैंने लगाया था और उसमें पर एकड़ मुझे 1 लाख रुपया खर्चा किया है और उसमें मैंने 3.5 लाख रुपए मुझे उसका इनकम मिला है। उसमें खर्चा निकाल के पर एकड़ 2.5 लाख रुपए मुझे इनकम नेट प्रॉफिट मिला है। कहाँ अभी उसको एक्सपोर्ट किया जा रहा है? अभी ये जो एक्सपोर्ट है वो मोस्टली आखाती जो कंट्रीज है वहाँ पे जाता है। अभी ईरान इराक साइड में जो व्यापारी आया था उसने वो साइड भेजा है, ऐसा उनसे मेरी बात हुई है। आजचे बातमीपत्र इथेच संपले। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात।